नमस्कार। आज आषाढ कृष्ण प्रतिपदा शके 1934 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या निरंजन डावखरे यांच्याकडून संजय केळकर यांचा दणदणीत पराभव। ठाणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत 1.5 कोटी रुपयांचे 5 किलो सोने जप्त, 17 जणांना अटक। आणि ठाण्यातील कोपरी पुलाजवळ रेल्वे मार्गालगत मोठा खड्डा पडल्यानं उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणात। कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन डावखरे विजयी झाले आहेत। आज झालेल्या मतमोजणीत चौथ्या फेरी अखेर 27,733 मतं मिळवत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संजय केळकर यांचा 5,641 मतांनी पराभव केला। केळकर यांना 22,092 मतं मिळाली। गेल्या निवडणुकीत डावखरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी देण्यात आली होती, पण वयाच्या अटीमुळे त्यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली होती। यंदा राष्ट्रवादीनं पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिल्यामुळे या निवडणुकीतील चुरस वाढली होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे गेल्या निवडणुकीतील उमेदवार निलेश चव्हाण यांनी या निवडणुकीत बंडखोरी केल्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता होती, पण निलेश चव्हाण यांना या निवडणुकीत अगदीच कमी म्हणजे 1000 मतं मिळाल्यामुळे ते तिसऱ्या क्रमांकावरती फेकले गेले। मतमोजणी दरम्यान पहिल्या फेरीत संजय केळकर यांना अवघ्या 25 मतांची आघाडी मिळाली होती, मात्र दुसऱ्या फेरीपासून निरंजन डावखरे यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली। डावखरे यांना दुसऱ्या फेरीत 1371, तिसऱ्या फेरीत 3500 तर चौथ्या फेरीत 5500हून अधिक मतांची आघाडी मिळाली आणि तिथेच त्यांचा विजय स्पष्ट झाला। विद्यमान आमदार भारतीय जनता पक्षाचे संजय केळकर यांच्या कार्यपद्धतीमुळेच त्यांचा पराभव झाल्याचं सांगितलं जात आहे। संजय केळकर यांच्यावरती भारतीय जनता पक्ष आणि संघातील काही मंडळी नाराज होती, तर दरवेळी ठाण्याला उमेदवारी दिली जात असल्यामुळे कोकणातील मंडळीही नाराज होती। ही नाराजी मतपत्रिकेतही प्रकट झाली। या निवडणुकीत 2,974 मतं बाद ठरली असून यापैकी अनेक मतपत्रिकांवरती संजय केळकर यांच्या नावासमोर 2 आकडा टाकण्यात आला होता। या निवडणुकीत संजय केळकर विजयी होतील असा दावा केला जात होता, पण डावखरे यांनी आपले डाव खरे करत बाजी मारली। निरंजन डावखरे यांचा विजय त्यांच्या समर्थकांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला। गेल्या काही दिवसात पोलीस आणि अग्निशमन दल याना त्या कारणानं त्रस्त झालं आहे। हे कमी म्हणून की काय, आज एका मनोरुग्णानं सकाळी सकाळी पोलीस आणि अग्निशमन दलाला हैराण करून सोडलं होतं। घोडबंदर रस्त्यावरील एका विजेच्या मनोऱ्यावरती एक मनोरुग्ण बसला होता। काही केल्या तो खाली येत नसल्यामुळे अग्निशमन दल आणि पोलीस हैराण झाले होते। जवळपास 1.5 तास हा प्रकार सुरू होता। अखेर महत्प्रयासानं या मनोरुग्णाला टावरवरून खाली आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं। अग्निशमन दलानं त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं। हा मनोरुग्ण बंगाली होता, त्यामुळे पोलीस काय विचारतायत हे त्याला कळत नव्हतं, तर तो काय उत्तर देत आहे हे पोलिसांना कळत नव्हतं। अखेर प्रयत्न थकल्यानंतर पोलिसांनी त्याला सोडून दिलं। ठाण्यातील कोपरी पुलाजवळ धीम्या गतीच्या मार्गावरती रेल्वे रुळाजवळ खड्डा पडल्यानं मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा आज विस्कळीत झाली आहे। सकाळी 11:30च्या सुमारास मुंबईहून कल्याणकडे येणाऱ्या उपनगरीय गाडीच्या चालकाला रेल्वे रुळाजवळ खड्डा पडला असल्याचं लक्षात आलं। त्यानं आपली गाडी तिथेच थांबवली। रेल्वे रुळाजवळ जवळपास 5 ते 7 फूट खोल खड्डा पडला होता। काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे जमीन भुसभुशीत होऊन रेल्वे रुळाखाली असलेली खडी वाहून गेली आणि माती घसरल्यामुळे हा खड्डा बराच खोल झाला। याचवेळी रेल्वे मार्गावरती रेल्वेचे कर्मचारी काम करत होते। त्यांनी हा खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केला, पण हा खड्डा बुजवला की दुसरीकडे खड्डा पडत होता। तो खड्डा बुजवला की परत पहिल्या ठिकाणी खड्डा पडत होता। असं वारंवार होत असल्यामुळे जवळपास 2 तास रेल्वेचे कर्मचारी खड्डा बुजवण्याचं काम करत होते। मध्य रेल्वेने उपनगरीय गाड्यांचा खोळंबा होऊ नये म्हणून धीम्या मार्गावरील सर्व वाहतूक जलदगती मार्गावरती वळवली, पण यामुळे मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा बराच काळ विस्कळीत झाली होती। दुपारपर्यंत हा खड्डा बुजवण्याचं काम रेल्वे कर्मचारी करत होते। मनोरुग्णालयाच्या जागेवरील विस्तारित ठाणे रेल्वे स्थानकासाठी लवकरच रेल्वे प्रशासन आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यात बैठक होणार आहे। ठाण्याचे खासदार संजीव नाईक यांनी प्राधिकरणाचे आयुक्त राहुल अस्थाना यांची भेट घेतली। त्यावेळी अस्थाना यांनी लवकरच अशी बैठक आयोजित केली जाईल अशी ग्वाही दिली। सध्याच्या ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा भार कमी व्हावा
यासाठी मनोरुग्णालयाच्या जागेवरती विस्तारित ठाणे रेल्वे स्थानक व्हावं यासाठी संजीव नाईक पाठपुरावा करीत आहेत. तत्कालीन खासदार प्रकाश परांजपे यांनी सर्वात प्रथम ही कल्पना मांडली होती. रेल्वे प्रशासन आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण करावा अशी नाईक यांची मागणी आहे. मनोरुग्णालयाची जागा राज्य शासनाची असल्यामुळे प्राधिकरणाची भूमिका महत्त्वाची आहे. विस्तारित रेल्वे स्थानक हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प असून ज्यामध्ये रेल्वे स्थानक, मेट्रो रेल्वे आणि परिवहनचे आगार अशी एकत्र सुविधा असणार आहे. विस्तारित रेल्वे स्थानक आणि सध्याचे रेल्वे स्थानक यांना जोडणारा एक स्कायवॉकही या प्रकल्पाअंतर्गत बांधला जाणार आहे. यासाठी लवकरच रेल्वे प्रशासनाबरोबर बैठक घेण्याचं आश्वासन प्राधिकरणाचे आयुक्त राहुल अस्थाना यांनी दिले. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात काल रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. 2 दिवसांपूर्वी ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या चमचमाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. मात्र काल पुन्हा पावसानं विश्रांती घेतल्यानं हवेतील उष्म्यात वाढ झाली होती. पण रात्रीनंतर पुन्हा पावसानं हजेरी लावल्यानं सध्या हवेत काहीसा सुखद गारवा निर्माण झाला आहे. आज सकाळपासून पाऊस कोसळत असल्यामुळे ठाण्यातील वंदना टॉकीज, 3 पेट्रोल पंप अशा सखल भागात पाणी साचलं. ठाण्यात जोरदार पावसामुळे काही ठिकाणी झाडं पडण्याच्या घटनाही घडल्या. काल आणि आज झालेल्या जोरदार पावसामुळे विटावा पुलाखाली पाणी साचलं होतं. ठाणे महापालिकेने पाणी साचणार नाही असा दावा करून त्या ठिकाणी 3 संप पंप बसवण्यात आले होते. पण पालिकेचा हा दावा फोल ठरला असून आजच्या पावसानं पुन्हा विटावा पुलाखाली पाणी साचलं. दिवसभर झालेल्या पावसानं मध्य रेल्वेची उपनगरीय सेवाही विस्कळीत झाली असून संध्याकाळपर्यंत उपनगरीय वाहतूक अर्धा तास उशिरानं धावत होती. ठाणे पोलिसांनी पोलीस आयुक्तालयातील सोनसाखळी चोरी, जबरी चोरी अशा गुन्ह्यांचा छडा लावला असून 16 जणांना अटक करत 1.5 कोटी रुपयांचं 5 किलो सोनं हस्तगत केलं आहे. एका पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त के.पी. रघुवंशी यांनी ही माहिती दिली. चोरट्यांनी लुटलेल्या सोन्याची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन मार्ग पत्करला होता. लुटलेलं सोनं सोनाराकडे न देता ते किराणा मालाच्या व्यापाऱ्यांना विकत असत. पोलिसांनी या प्रकरणी आंबिवलीमधील वसंत देढिया या किराणा मालाच्या व्यापारासही या प्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्यांकडून जवळपास 1 डझनहून अधिक दुचाक्याही हस्तगत केल्या आहेत. यामुळे पोलीस आयुक्तालयातील 76 सोनसाखळी चोरींचे गुन्हे उघडकीस आले असून आणखीन काही उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी 28 जूनला कशिश पार्क इथे 2 संशयित व्यक्तींना दुचाकीवरून जाताना पाठलाग करून पकडलं होतं. यापैकी एक दुचाकी चालक गर्दीचा फायदा घेत पळून गेला तर दुसऱ्याकडे विचारपूस केली असता तो भिवंडी येथील इराणी लोकांचा सरदार सिकंदर जाफरी असल्याचं त्यानं सांगितलं. त्याची चौकशी केली असता त्यानं आणि त्याच्या 16 साथीदारांनी ठाणे पोलीस आयुक्तालयात ठाण्यापासून डोंबिवलीपर्यंत वृद्ध महिलांची फसवणूक, त्यांच्याकडील दागिने लुबाडणे, दुचाकीवरून सोनसाखळी चोरणे अशा गुन्ह्यांची कबुली दिली आहे. वसंत देढिया हा किराणा मालाचा व्यापारी अनधिकृतपणे व्याजानं पैसे देण्याचा व्यवसाय करत होता. पोलिसांनी वसंत देढिया याच्या घराच्या घेतलेल्या झडतीत 3,250 ग्रॅम सोन्यांचे 97 लाखांचे दागिने हस्तगत केले आहेत. तर त्याच्या घराच्या झडतीत आणखीन 52 लाख रुपयांचे 1,750 ग्रॅम सोन्यांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी 17 जणांना अटक केली असून यामध्ये 2 महिलांचा समावेश आहे. या सर्वांकडून 1.5 कोटींचं 5 किलो सोनं हस्तगत करण्यात आलं असून 84 गुन्हे उघडकीस आणले असल्याचं पोलीस आयुक्त रघुवंशी यांनी सांगितलं. गेले काही दिवस सोनसाखळी चोरांनी पोलिसांसमोर एक आव्हान निर्माण केलं होतं. मात्र या टोळीला जेरबंद केल्यामुळे पोलिसांप्रती सर्वसामान्यांमध्ये विश्वास निर्माण होऊ शकेल असं रघुवंशी यांनी सांगितलं.